मित्रांनो, आपण काय खावं असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, तेव्हा एक साधी गोष्ट लक्षात ठेवूया, ज्याला आपण रेनबो डाएट म्हणतो. रेनबो किंवा इंद्रधनुष्य. तर इंद्रधनुष्य आहार म्हणजे काय? तर साधा सोपा त्याचा अर्थ असा आहे, की जसे इंद्रधनुष्यामध्ये विविध प्रकारचे रंग असतात, त्याप्रमाणे आपल्या अन्नामध्ये विविध प्रकारच्या रंगांचे फळं आणि भाज्या आपण समाविष्ट करणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ पिवळी केळी आहेत, हिरवे पेरू आहेत, अ, पर्पल रंगाचा कोबी आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ आपल्याला रोज खायचे आहेत. जेवढं आपण जास्त कलरफुल डाएट घेऊ, तेवढं ते आपल्यासाठी चांगलं असणार आहे. कारण असतं कसं, की ह्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात आणि जेवढे हे पदार्थ रंगीत आहेत, जेवढे ब्राईटफुल आहेत, तेवढे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि चांगले घटक जास्त प्रमाणात असतात. ह्या न्यूट्रिएंट्सना आपण फायटोन्यूट्रिएंट्स म्हणतो आणि हे आपल्या शरीरासाठी फार आवश्यक असतात. आणि अजून त्याचा एक साधा नियम असा आहे, की जेवढे कलर जास्त, जेवढे कलर ब्राईट, तेवढं त्याचं न्यूट्रिशन चांगलं. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल, की मी काय खाऊ? तर तुम्ही साधारणतः 3 ते 4 रंगांचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्या. आणि मग आपोआप तुम्हाला असं लक्षात येईल, की आपलं न्यूट्रिशन चांगलं होतंय, आपलं शरीर चांगलं होतंय, आपण आजारी कमी पडतोय, आपले रोग कमी होत आहेत. तर ही साधी सोपी गोष्ट आहे, ज्याला आपण रेनबो डाएट असं म्हणतो. त्याच्यामुळे आता एक छोटासा एक्झरसाइज असा करूया, की आपण वेगवेगळ्या फळांची, भाज्यांची नावं लिहून त्याच्यापुढे त्यांचे रंग लिहायला सुरुवात करूयात. आणि मग आपण ठरवू शकतो, की आज जेवणामध्ये 3 ते 4 रंगीत भाज्या कशा येतील. आणि ह्याचा अजून एक फायदा असा होतो, की मग आपण तयार खाद्यपदार्थ म्हणजे प्रोसेस्ड फूड हे जवळ-जवळ बंदच करून टाकतो. जेवढं आपण ताजं, रंगीत आणि न्यूट्रिएंट असलेले पदार्थ खाऊ, तेवढे ते आपल्या शरीरासाठी चांगले राहणार आहेत. तेव्हा ह्याच्यापुढे तुम्ही रेनबो डाएटकडे लक्ष द्या आणि कुठल्या-कुठल्या रंगांची फळं आणि भाज्या तुम्हाला आवडतात, ते कमेंटमध्ये जरूर लिहा.